हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? सगळ्या मजेत ना? मम्मीज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. तर आज मी आपल्यासाठी गुजराती खमन असा हा डाळ तांदळाचा ढोकळा करून दाखवणार आहे आणि अगदी परफेक्ट प्रमाणात जाळीदार असा हा ढोकळा आपला तयार होतो. जर तुम्ही पहिल्यांदाच करत असाल तरी सुद्धा फसणार नाही आणि अगदी तुमच्या मनासारखा स्पॉन्जी असा जाळीदार ढोकळा आपला तयार होईल. तर आपण नेहमी घरच्यांना किंवा आपल्या आपल्या मनासारखा ढोकळा कसा करता येईल आपण नेहमीच प्रयत्न करत असतो. पण तरी देखील आपण इतके प्रयत्न करून देखील हा कधी ढोकळा आपला फसतो किंवा आपल्या मनासारखा होत नाही, जाळीदार स्पॉन्जी असा ढोकळा होत नाही. तर तुम्ही बघू शकता, बघा मी हा जो ढोकळा केलेला आहे आणि या ढोकळ्याचा केक बघा कसा सलग निघालेला आहे आणि किती जाळीदार असा हा आपला ढोकळा झालेला आहे. अगदी स्पॉन्जी असा हलकासा मऊ लुसलुशीत असा हा आपला डाळ तांदळाचा ढोकळा तयार होतो. फक्त ही पद्धत वापरून आपल्याला ढोकळा करायचा आहे, तेव्हा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही पहिल्यांदाच ढोकळा करत असाल तरी सुद्धा इतका परफेक्ट असा हा आपला ढोकळा तयार होईल. तुम्ही बघू शकता, अगदी स्पॉन्जी आणि जाळीदार असा आपला हा ढोकळा पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट प्रमाणात होईल आणि टेस्टी सुद्धा होईल. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपण करूया गुजराती खमन डाळ तांदळाचा ढोकळा. तर त्यासाठी आपल्याला आधी डाळ आणि तांदूळ भिजत टाकावं लागेल. तर मी इथे छोट्या वाटीचे प्रमाण घेऊन 3 वाटी तांदूळ भिजत टाकलेले आहे. 3 वाटी आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे आणि 1 वाटी आपल्याला हरभरा डाळ घ्यायची आहे आणि 1 वाटी आपल्याला उडीद डाळ घ्यायची आहे आणि अगदी अर्धा छोटा चम्मच आपल्याला मेथी दाणे घ्यायचे आहे. आणि बघा मी या वाटीचे प्रमाण घेतलेले आहे. साधारण 4 व्यक्तींसाठी आपला हा ढोकळा तयार होतो. आता डाळ आणि तांदूळ एकत्रच आपल्याला धुवून घ्यायचे आहे. तर 2 ते 3 पाण्याने आपल्याला स्वच्छ डाळ आणि तांदूळ धुवून घ्यायचे आहे. त्यातली डस्ट पूर्णपणे आपल्याला काढून स्वच्छ असे डाळ तांदूळ आपण धुवून घेतलेले आहे आणि डाळ आणि तांदूळ भिजेल इतकंच आपल्याला त्यात पाणी टाकायचं आहे. आता मी आदल्या दिवशी 4 वाजता हे डाळ आणि तांदूळ भिजत टाकले आणि रात्री 9 वाजता मी हे वाटून घेतले. म्हणजे साधारण 5 तास आपल्याला हे डाळ आणि तांदूळ भिजत टाकायचे आहे. आता 4-5 तासानंतर बघा हे आपले डाळ आणि तांदूळ छान असे भिजलेले आहे. आता यात आपल्याला वेगळं पाणी टाकायचंच नाही. यात जे पाणी आहे तर या पाण्यासह आपल्याला मिक्सरमधून हे डाळ आणि तांदूळ बारीक वाटून असे रवाळ असे वाटून घ्यायचे आहे. तर मी हे वाटून घेतले. त्यात दुसरे पाणी मी ॲड केले नाही. बघा, तर ही अशी कन्सिस्टन्सी आपली राहायला पाहिजे. जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही. त्यात मी दुसरे पाणी एक्स्ट्रा पाणी ॲड केलेले नाही. त्या पाण्यातच मी हे वाटून घेतले. तर बघा याप्रमाणे आपल्याला ते रवाळ असे वाटून घ्यायचे आहे. आता यात आपल्याला पाणी वगैरे काही ॲड करायचे नाही. आहे तसे हे मिश्रण आपल्याला रात्रभरासाठी हे तसेच फर्मेट होऊ द्यायचे आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजेपर्यंत बघा हे पीठ आपले चांगले असे फर्मेट झाले होते. तर सकाळचे 8 वाजता मी हे पीठ बघितले तेव्हा बघा याप्रमाणे खूप छान असे
फुललेले आहे. पीठ असे आपले जाळीदार असे झालेले आहे, म्हणजे चांगले असे फर्मेंट झालेले आहे. आता ढोकळा करण्यासाठी आपल्याला एका मोठ्या कुकरमध्ये किंवा कुठल्याही भांड्यामध्ये साधारण 2 ग्लास पाणी घ्यायचे आहे. आणि यात आता आपल्याला अगदी थोडीशी म्हणजे अर्धा छोटा चम्मच आपल्याला हळद टाकायची आहे, जास्त हळद टाकायची नाही. आणि हे मिश्रण आपल्याला आता चमच्याच्या सहाय्याने चांगले फेटून घ्यायचे आहे. तर सुरुवातीला आपल्याला हळद जी आहे ती या मिश्रणात व्यवस्थित फेटून घ्यायची आहे. स्टेप बाय स्टेप आपण यात पदार्थ टाकणार आहोत. तर हळद आपण टाकली, त्याच्यानंतर आता आपल्याला 1 टेबलस्पून त्यात गोड तेल टाकायचे आहे. आपण जे घरी भाजीसाठी वापरतो ते तेल आपल्याला यात टाकायचे आहे. आणि चवीपुरते मीठ टाकायचे आहे. आणि आता परत एकदा आपल्याला हे मिश्रण चांगले फेटून घ्यायचे आहे. तर रात्रभर हे पीठ फर्मेंट झाल्यामुळे हे थोडे आंबटसर असे झालेले आहे. पण तरी देखील आपल्याला आणखी त्यात आंबट आपल्याला ढोकळा हवा असेल तर आपण त्यात लिंबू ॲड करू शकतो. 1 लिंबाचा रस आपण त्यात टाकू शकतो. आता त्यातच आपल्याला 1 इनोची पुडी ॲड करायची आहे. इनो किंवा आपण खाण्याचा सोडा पण टाकू शकतो. आता त्यात थोडंसं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे ते असं याप्रमाणे त्या सोड्याला आपल्याला फेटून घ्यायचे आहे थोडे पाणी टाकून, म्हणजे हे पीठ जे आहे ते आपले चांगले हलके असे होते. आता आपण यात हळद जास्त टाकली नाही, कारण की नंतर आपण जेव्हा सोडा टाकतो तर जास्त हळद टाकली की त्याच्यावर लाल असे डॉट्स येतात, म्हणून आपल्याला हळद जास्त टाकायची नव्हती. आता हे पीठ आपले चांगले फेटून झाले. इनो टाकल्यानंतर हे पीठ आपण चांगले फेटून घेतले. आता या कुकरच्या भांड्याला मी थोडे तेल लावून घेतले होते आधीच. आता आपले दुसऱ्या गॅसवर पाणी सुद्धा उकळले गेले. आणि आता हे भांडे आपल्याला कुकरमध्ये ठेवून शिट्टी न लावता हाय फ्लेमवर आपल्याला हा ढोकळा वाफवून घ्यायचा आहे, शिट्टी काढून घ्यायची आहे. तर बघा, हाय फ्लेमवर साधारण 15 मिनिट पाणी त्यातलं पूर्ण आटेपर्यंत मी हा ढोकळा चांगला शिजवून घेतलेला आहे. हाय फ्लेमवरच आपल्याला हा ढोकळा वाफवून घ्यायचा आहे, शिट्टी न लावता. तर आता हा गरम आहे, त्याच्यामुळे आपल्याला हा लगेच काढायचा नाही. फक्त याच्या कडा ज्या आहेत त्या आपल्याला सोडून घ्यायच्या आहे, म्हणजे आपला जो ढोकळा आहे तो लवकर थंड होईल. तरी साधारण अर्धा ते 1 तास धरून घ्या, म्हणजे 1 तास आपल्याला अर्धा पाऊण तास तरी लागतो साधारण हे मिश्रण थंड होण्यासाठी. तो पूर्णपणे थंड झाला तरच तो सलग असा निघतो. आता आपल्या ढोकळ्याला तुम्ही बघू शकता किती छान असा कलर पण आलेला आहे. आणि आता हा ढोकळा सुद्धा आपला चांगला थंड झालेला आहे. आता परत अर्ध्या पाऊण तासानंतर आपण त्याच्या कडा काढून घेतल्या आणि या भांड्याला याप्रमाणे पालते केले. आता थोडे ठोकून घ्यायचे साईडला आणि बघा कसा सलग आपला हा ढोकळा निघालेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि जाळी पण किती छान अशी आली आहे आणि आपल्या ढोकळ्याला कलर सुद्धा खूप छान असा आलेला आहे. फक्त मी सांगितलेलं त्याप्रमाणेच आपल्याला हे करायचं आहे. खूपच
सलग असा ढोकळा निघाला म्हणजे हा परफेक्ट ढोकळा आपला तयार झालेला आहे। आता या ढोकळ्याचे आपण आपल्या आवडीनुसार पीस करू शकतो, त्याचे काप आपण करून घेऊ शकतो। तर चॉपर किंवा सुरीच्या सहाय्याने आपण याचे आता काप करून घेऊया। बघा, सुरीनेच मी काप करून घेत आहे, तरी सुद्धा जरा देखील चिटकत नाही, म्हणजे याचा अर्थ आपला हा ढोकळा जो आहे तो छान शिजल्या गेला, परफेक्ट असा वाफवल्या गेला आणि पूर्णपणे आपण तो थंड होऊ दिला, नंतरच आपण त्याचे काप केलेले आहे। तर चॉपरच्या सहाय्याने मी याचे अगदी सारख्या प्रमाणात असे काप करून घेतले। मी तुम्हाला दाखवते बघा, किती स्पॉन्जी हलका असा जाळीदार आपला ढोकळा तयार झालेला आहे। आता आपल्याला तडका द्यायचा आहे, तर तडका देण्यासाठी आपण यात एक पळी तेल टाकलेले आहे। तडका पॅनमध्ये तेल टाकलेले आहे। आता तेल आपले गरम झाले की नाही बघण्यासाठी मी अगदी थोडीशी मोहरी टाकली। तर मोहरी आपली आता गरम फ्राय होत झाली म्हणजे नंतरच आपण यात मोहरी टाकायची। एक छोटा चम्मच मी यात मोहरी टाकलेली आहे आणि नंतर त्यात कढीपत्ता टाकलेला आहे। आता यात मी एक छोटा चम्मच हिंग टाकलेला आहे आणि आता गॅस बंद केलेला आहे। तर जर आपल्याला लिंबू टाकायचे आहे तर आपण लिंबू सुरुवातीलाच टाकू शकतो, मी म्हटलं होतं। आणि जर लिंबू टाकलं असेल तर आपण यात आणखी थोडंसं पाणी टाकून आपल्याला आवडत असेल तर आपण साखरही टाकू शकतो। पण हा पीठ फर्मेट केल्यामुळे तो परफेक्ट प्रमाणातच तो आंबट असा झालेला आहे, त्याच्यामुळे मी त्यात साखरही टाकली नाही आणि लिंबू पण टाकलेलं नाही। तर याप्रमाणे आपल्याला तडका द्यायचा आहे आणि आपण आपल्या आवडीनुसार त्याच्यावर कोथिंबीर, खोबरं टाकून हा ढोकळा चटणी किंवा सॉस बरोबर आपण सर्व करू शकतो। तर तुम्ही बघू शकता त्याचे काप सुद्धा अगदी छान असे आलेले आहे आणि जाळीदार असा कलर सुद्धा खूप छान आलेला आहे। आणि बेसन पिठाच्या ढोकळ्यापेक्षा हा ढोकळा खूपच टेस्टी असा होतो, कारण आपण त्यात हरभरा डाळ, तुरी आणि कुठली उडदाची डाळ टाकलेली आहे, त्यामुळे तो जास्त आणखीनच टेस्टी असा होतो। तुम्ही बघू शकता किती छान अशी जाळी आलेली आहे आणि हलका असा जाळीदार स्पॉन्जी असा आपला हा ढोकळा, खमण ढोकळा तुम्ही सुद्धा एकदा घरी नक्की करून बघा आणि पहिल्यांदाच जरी केला तरी फसणार नाही। अगदी परफेक्ट प्रमाणात मी सांगितलेल्या प्रकारे जर तुम्ही हा ढोकळा केला तर नक्कीच छानच होणार आणि आपण आपल्या मनासारखा झाला म्हणून आपले घरचे मंडळी सुद्धा आवडीने खातील आणि चटणी किंवा सॉस बरोबर हा खमण ढोकळा आपण सर्व करू शकतो। थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। थँक यू सो मच।